भावानं आबा कसा माकड इकडे पुढे रे बघ इकडे 3 आहेत. गुड मॉर्निंग मंडळी, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. आणि मंडळी खरंच खूपच घाई झाली आजचा ब्लॉग शूट करायला. आणि रात्रभर लाईट पण नव्हती बघा, पाऊस पडला सगळीकडे. म्हणून आमच्या जुन्या घरी आलो मी चार्जिंग लावायला मोबाईल. आणि इकडे सुद्धा लाईट नाही म्हणून प्रत्येकडे दिलेला मोबाईल चार्जिंग लावायला. आणि थोडीशी चार्जिंग झाली आणि आता सुरू केला मी ब्लॉग. आणि आता आपण जाणार आहे मस्त फिरायला. कुठे जाणार आहे ते तुम्ही बघत राहा, कारण का मला पण लोकेशन नीट माहीत नाही आहे. पण बघितलं मी खोपोलीमध्ये एक ठिकाणी. आणि तुम्हाला सुद्धा नक्की घेऊन जाणार आहे. तर तुम्ही आपला शेवटपर्यंत बघा. आणि आपल्यासोबत कोण आहे हे मी तुम्हाला सर्व दाखवतो. तर चला, तर निघलो मी इथून. चला यो बघा, हे आपला आलाय भाई रेडी होऊन, बॅग बिग घेऊन. कुठे चालला रे? गोवा जाऊन आता परत चल. चला रिक्षा पकडतो आम्ही आता इकडून. बाकीचे मित्र आहेत आमचे, तुम्हाला देतो मी अपडेट काय ते. तर मंडळी बसलो तर रिक्षात. केसांची हेअरस्टाईल तर पावसाने वाट लावलेली आहे. मला सीट पण आली रिक्षाला. निघतो आता इकडे, बघू आता पुढे काय ते दाखवतो. रिक्षातून उतरायला लागली. भावाला भूक, भावाने आणले इकडे मेंदूवडे खायला. तर पहिला नाश्ता करतो बाई. नाश्ता तर केला नाही सकाळपासून मी पण. तर बाईकडे घेतलेच मस्त नाश्त्याला मेंदूवडे. हे बघा माझे फेवरेट मेंदूवडे भाई. सांबार तर लयच भारी इथे. मस्त मेंदूवडे खायला या पब्लिक. पटापट नाश्ता करून घेतो आणि पुढे आपल्याला ट्रेनसुद्धा पकडायचे. भाऊ बघा आमच्या भावाने घेतले इकडे झोर नुसती. चांगला भुकालेला दिसतोय. कोरोना फसवलं तुम्ही. वेळेला गर्दी बघा आमच्या. आपल्या किती ट्रेन पकडायची रे? 9:05ची. चला 9 तर वाजलं इथंच. पटापट जातो. अर्धे मित्र तिकडे वाट बघतायत आमचे. बघूया आता काय ते. गर्दीच गर्दी आहे संडेला पण. हे आमच्या इकडे थांबलेत भाऊ. भाऊ कधी आला तू? कधीपासून वाट बघतो यार तुझी मी स्टेशनला. अयो यांनी वोट दिला म्हणून बाई सत्ता चेंज नाही झाली. नाही तर आजच्या रात्री सत्ता चेंज झालीस ती. तू कुठं चालले बाई बॅग बी घेऊन? कामाला चाललंय? हा माझा शक्का नवीन टी-शर्ट. ट्रेन काय येत नाही. पब्लिक बघतं भाई ट्रेनची वाट. कधी येईल ट्रेन काय सांगू शकत नाही. ट्रेन आहे लेट. तुझी काय ख्वाहिश आज? सूर मारायचा भाई. पाण्यात जायचा? लोकेशन माहिती आहे का तुला? मला पण नाही माहिती भाई. आम्ही शोधू लोकेशन कुठे आणि तुम्हाला पण दाखवू. तुम्ही बघत राहा. ट्रेन भाई आमची आलेली आहे आणि ट्रेनला आहे गर्दी. तर आता आदर्श एक काम कर, सकाळ ढकल पटापट तू पुढं. धर लोट सगळं ना, आम्ही चढू कशी तरी. हे बघा चला मंडळी ट्रेन पकडूया आपण आणि डायरेक्ट कर्जतवरून जाऊ खोपोलीला. कसं जाणार तुम्हाला दाखवणार मी. तुम्ही फक्त बघत राहा. अतिशय स्ट्रगल कडून भाई कशी चाललेलं आहे बघा. अतिशय स्ट्रगल कडून भाई आमचे पोरं चालले कशी. आज कुठं हरवला? बाकीचे आता कुठे ते बघतो आम्ही, शोधतो. दिसतोय ना तू? दिसतो भाई, तुला मोठा दिसतो बरोबर. आमचा मामा फायनली भेटला आम्हाला कर्जत स्टेशनला. भाई मगासून कुठं होतो तू? अरे यार. आणि यो बघा भाई पाहिला मामा समर्थक आमचा परजीन. डोल्या कसा वार केले बघा यांनी. खतरनाक भाई. भाईचा खेळ निरळ आहे. आता फायनली हे 2 आम्हाला जॉईन झालेले आहेत. आणि एक भाऊ इकडे अजून केस विसरतो तो पण जॉईन झालाय आम्हाला. आणि हे बघा अरे तुझ्याला घर नाही आपला सल्या उठ का झोपले बघ ना. आधीच बोल ना काहीतरी. पब्लिक रेल्वे हा जिकडे जातो तिकडे झोपतोय. तिकीट काढले का? तिकीट काढले, घंटा काढले, काय नाही काढा तिकीट विकीट यायला नाटकं करतात. तर मंडळी फायनली वाजले 11:15 आणि आता ट्रेन आलेली आहे आमची खोपोली ट्रेन कर्जतवरून. हे बघा पब्लिक पण बसली आपल्याकडे. चला भाई बॅग घ्या पटापट. माझी बॅग इथेच आहे. निघतो भाई बॅग बी घेऊन. चले पटापट. शीट जी का मामा निघाले गावशा आंबा नाही वाटतं. पोरं काय आपले ऐकत नाही. आज जाऊया लोकेशनवरती दाखवतो. बघा यांचं काय चाललंय बघा इथे. आदेश काय करतोय भाई? जिम मध्ये नाही आला तू पुशअप मारायला? हे बघ हे बघ हे यांच्या इकडे येडे चालू झालेले आहेत.
मंडळी अशा रीतीने उतरलो खोपोली स्टेशनला. आणि हे बघा भाई, हे लोक कशा आले खतरनाक पवायला. आज कोण ती आहे असं डेंजर बाई टूब घेऊन. आणि इकडे अख्खी ट्रेन झाली बाई खाली. आम्हाला त्यांच्यासोबत निघायला टूब घेऊन. चला मंडळी जाऊया आपण आपल्या लोकेशनवरती. लोकेशन कुठे आहे मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघत राहा. मला माहित नाही पण आपण शोधणार आहे, नक्की बघत राहा. फोन इथे टीसी आणि आमच्या पोर एकाने तिकीट नाही काढलं, गपचूप चालतो मी करणार. तर मंडळी स्टेशनवर उतरून जस्ट ईस्ट साईडचा रस्ता आहे जो राईट साईडचा, तो ते पकडून सरळ सरळ चालत जायचं आपल्या इकडे. आणि जे पुढे लागलं आपलं गगनगिरी महाराजचा आश्रम, त्याच्या मागून तो लोकेशन आहे. मी पण इंस्टावरती बघितलेलं, स्वतः कधी गेलो नाही आणि पहिल्यांदा आलो आहे भाई. तुम्हाला पण घेऊन चाललो तर बघत राहा. आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा या बघा, रस्ता सरळ सरळ असे बंद लागतात. मंडळी इथे गगनगिरी महाराजचा आश्रम. आणि हे बघा ही भिंत लक्षात ठेवा. आणि हा आहे रस्ता, इकडनं जायचं आपल्या आतमध्ये. मी पण एवढं लोकेशन फक्त इंस्टावरती बघितलं, पुढे काय माहीत नाही मला. तर या रस्त्याने जायचं आपल्या पुढे पुढे जाऊन बघा लोकेशन कसं आहे तुम्हाला दाखवतो. तर निघलोय भाई आता रस्ता शोधत कुठे माहीत नाही आम्हाला. बघा पोरा पण आलीत भाई तिकडनं पाहून वाटतं. चड्डा बिड्डा दिसतं मला त्यांचे. चला बघू आपण. तैरने को है ना, आपका हाइट पे इतना ही है. आप डूब जाओगे तब आप पे इतना पानी आएगा. अच्छा उतना है ना, तो एंजॉय कर सकते हैं ना हम लोग. आज पानी नाही सोडलं कारण की. अच्छा बघू आपण. चला पाणी सोडतो भाई. तुम्ही हिंदी मध्ये विचारताय त्याला. हा नाही यार आदेश काय आहे भाई, भाषा जापत नाही यार तुम्ही. हा हे सूरज बाग हा भाई आहे, तू तर देऊ का आपण काय यार. चला भाई चालो, बघतो आता बारीक पोरं भाई बोलता येते शोधतो. भावानं हा बघा कसा माकड इकडे आल्या, याच्यापासून वाचून राहा. आपल्या बॅगा सांभाळून ठेवा, खतरनाक आहे बघा. बॅगा पलवळ आहे इकडनं बघा. पोरकडे खेळतायत माकड वरती. तो पण आम्ही शोधतोय तुला. तर मंडळी लोकेशन तर आपला पार्टी आहे. आधी इकडे आपण जेवण करून घेणार आहेत. मस्त 20 रुपयाचं जेवणाचं तिकीट काढायचं आहे. इकडे आश्रममध्ये 20 रुपये जेवण मिळतो. जेवण करून घेऊया आणि मग लोकेशनवरती लावूया. चला या. तर मंडळी आता आम्ही आलो गगनगिरी महाराजांच्या आश्रमात. आणि इकडे आपण जेवण करून घेणार आहेत मस्तपैकी. इकडे आपल्याला तुम्ही बघू शकता जेवणाचं तिकीटसुद्धा आपण कुपन इकडे घेऊ शकतो. 20 रुपयात जेवण आपल्याला. हे बघा आम्ही काढलं कुपन. 20 रुपयात मस्तपैकी जेवण करून घेऊ आणि त्यानंतर आपण लोकेशनवरती जाऊ स्विमिंग करायला. तर इकडे आश्रमामध्ये गगनगिरी महाराजची नदी आणि त्या नदीमध्ये मासेवा किती आहेत, पूर्ण नदी मासेमध्ये भरली आहे. आणि हीच नदी तिकडे पुढे जाते आणि त्यातून आपण जाणार आहे स्विमिंगसाठी. तुम्हाला दाखवतो मी. तिकडे पाणी नव्हतं मगाशी, ते बोलते की 12 नंतर पाणी सोडतायत. तर बघूया आपण, आधी जेवण करून घेऊया. तर इकडे आलेलं आपलं जेवण तुम्ही बघू शकता. मस्त 20 रुपये जेवण पॉवरफुल. तर मंडळी फायनल लोकेशनवरती आणि चेंजिंग वगैरे केले, पण इथे येऊन झालं आहे खरं तर आमचा मोये कारण का इकडे पाणीच नाही आहे. आणि रोज पाणी असतो इकडे हप्त्याला, फक्त संडेला पाणी नसतो हे आम्हाला माहीत होतं. आणि आम्ही आज रविवारीच आलेलो आहे इकडे. तर हे बघा लोकेशन बाई पूर्ण सुकलं आहे. इकडनं बोलतो वरतून ते पाणी सोडतात पूर्ण आणि पूर्ण भरलं असतो. आम्ही इंस्टावरती बघून आलेलो इकडे बघायला. तर हे बघा अशा प्रकारे असतो बाकी दिवस इकडे. तर तुम्ही बघू शकता नक्कीच. आणि आता पाणीच नाही बाई, पण इकडे आहे पाणी. आणि पोरं करताय आमच्या इकडे मज्जा. बघा इथे जरा खोल आहे पाणी आणि इकडे आहे एन्जॉय करासारखा. पोरं आमची मजा करतायत. तर काय तर आलोय तर चला आपण सुद्धा एन्जॉय करून घेऊया. तुम्हाला सांगून ठेवतो मी, रविवार इकडे जाऊ नका तुम्ही, बाकी दिवस तुम्ही या, कारण खूप छान लोकेशन इकडे. टाटा पॉवर बोलतात खोपोली, हे आपल्या गगनगिरी महाराज आश्रमाच्या जरा पाठीच इकडे. आणि मस्त आहे, फक्त पाणी नाही बस मोय झाला. तर चला मंडळी फायनली बेलाली आपली पाण्यात उतरायची. बाई पाणी बघा किती क्लीन आहे. हलवून टाकतो बाई पाण्यात पाय. बाबा आमची चिल्ड एकदम पाणी. आणि पोरं बघा आमची ऐकतच नाही बाई, एन्जॉय करते सगळेजण. हे नवीन कोणतरी आहेत वरती चढले बघा, फुल थंड आहे. एन्जॉयमेंट आहे तर नक्की या तुम्ही सुद्धा. पण भाई संडेला येऊ नका, नाही ते सगळं बंद भेटेल तुम्हाला. नाही त्याच्यावरती मस्त पाणी येतो खूप छान असा. इंस्टावर तुम्ही बघत असेल, तुम्ही सुद्धा टाकून बघू शकता टाटा पॉवर लोकेशन खोपोली. चला या. तर मंडळी इकडे येऊन खरंच म्हणून खूप प्रसन्न झाला. आणि बघा सगळं स्विमिंग करतायत मस्त आहे की भाई. आम्ही तर खरंच खूपच एन्जॉय केला. आणि तुम्ही सुद्धा नक्की या लोकेशनला व्हिजिट करा. फक्त संडेला येऊ नका, बाकी कोणत्या पण दिवशी या.
खरंच खूपच भारी असतो इकडे वॉटरफॉलसुद्धा आणि खरंच खूप मजा येते बघा भाई. फुल मजा करतो आम्ही इकडे आणि पाणी तर खरंच खूपच चिड होतं भाई, जाम मजा आली. तर इकडे घेतलं भाई मस्त आदर्शला बुडवायला. हे बघा भाई फुल एन्जॉयमेंट. याला आता बुडवतो आम्ही थांब. तर हा आहे भोपला आणि भोपला आम्ही पकडे पुगा. मित्रा पाय टेकले ना उडी मार तर फायनली पिलाय पाणी. तर आता मी तुम्हाला दाखवतोय पाण्याच्या आतून यायची निंजा टेक्निक. बघा माझी निंजा टेक्निक पाण्याच्या आतून यायची. तर मंडळी वाजलेले आहेत 2:40 आणि फटाफट निघलो आम्ही इकडं, कारण 2:05 ट्रेन पकडायची. झालो बाई फ्रेश. पोरा बघा आमची चला पटापट ट्रेन पकडायची. हे बघा धावत झाले. माधवला कसं वाटलं भाई आजचं फोन घेऊन? सूरज काय मजा आली? खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं भाई. दिवस कसा गेला आपला? केलं बाला भरपूर फार कसा वाटला भाऊ तुला? आला भाई सगळ्या एन्जॉय केला भाई आम्ही तर. आणि मस्त वाटला. जरा पाणी असताना भाई तर अजून फिलिंग आली असते. रोज पाणी येतो फक्त संडेला येत नाही म्हणून संडेला तुम्ही येऊ नका. आम्ही आलो भाई, आमचा झाला मोहे चला चुकून पण येऊ नका पण ठीक आहे. आमच्या की तुम्ही मजा करणार असाल तर तुम्हाला संडे पण चालेल. चला निघलो भाई फटाफट. कमी असेल तर तुम्हाला बेस्ट आहे. तर भाई आम्ही तर निघलो पाहून आणि इकडे मंडळी वाढलेली आश्रममध्ये यायला. लोकेशन भाई आजचा इकडचा लक्षात ठेवा तुम्ही. डोंगर रस्ता. चला तर मंडळी फायनल आली माझी चार्जिंग संपायला आणि त्यामुळे हा ब्लॉग करतो माहिती सेंड, कारण आपले सर्व भाऊसुद्धा निघलेत आणि मी सुद्धा निघलो आणि आपल्याला ट्रेन पकडायची 2:55 आणि इथेच झालेले आहेत 2:49. जराच पुढं स्टेशन आहे आपला. तर चला मंडळी हा ब्लॉग करतो इथे एंड. तर मला नक्की सांगा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला माझा आणि आय होप तुम्हाला सर्वांना आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि भरभरून प्रेम देता. तुमचा भरपूर प्रेम असतो माझ्या प्रत्येक ब्लॉगला, तसं या ब्लॉगला भरपूर प्रेम द्या. आणि पुन्हा तुम्हाला नवीन मी एका ब्लॉगमध्ये भेटणार यापुढे. आणि पावसाळा चालू सध्या तर बाई पावसाळ्यात भरपूर ठिकाणी जाणार नाही फिरायला. कुठे कुठे जाईल ते तुम्हाला नक्की मी माझ्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर बघत राहा कंटिन्यू आणि बरोबर असं प्रेम देत राहा. चला मंडळी बाय बाय. लव यू. टेक केअर.